288 विधानसभा आहे। तसंच राज्यात एकूण प्रकल्पग्रस्तांची संख्या 25 ते 30 लाख पर्यंत गेली। प्रत्येक विधानसभेमध्ये प्रकल्पग्रस्तांची संख्या ही आता जवळजवळ 5 ते 7 हजार पर्यंत गेली आहे। हा प्रकल्पग्रस्त समाज, या समाजाचे जे काही दुर्लभ प्रश्न आहेत, जर त्या विधानसभेचा लोकप्रतिनिधी, त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जर तिथल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न विधानसभेत जर मांडत नसतील तर त्या प्रकल्पग्रस्तांनी त्या विधानसभेच्या लोकप्रतिनिधीवर पूर्णतः लक्ष ठेवावे आणि जर जो लोकप्रतिनिधी प्रकल्पग्रस्त समाजाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करत नसेल किंवा अडचणीला मदत करत नसेल, विधानसभेत प्रश्न जर मांडत नसेल, तर अशा लोकप्रतिनिधीचा विचार प्रकल्पग्रस्त समाजाने करावा। प्रकल्पग्रस्त समाज हा राज्यात जरी विकसित करण्यासाठी जरी हातभार लावत असेल तरी त्या विकसितशील प्रस्तावावर, प्रकल्पावर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्या करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचा विचार हा विधानसभेच्या माध्यमातून, विधानसभेत प्रश्न मांडण्याच्या माध्यमातून करावा। जर असे लोकप्रतिनिधी जर प्रश्न मांडत नसतील तर त्यांच्यावर प्रकल्पग्रस्त समाज हा आता पूर्णतः लक्ष ठेवणार आहे। येणारा काळ हा फार योग्यतेचा आहे। शासन परिपूर्ण जरी प्रकल्पग्रस्तांसोबत असलं तरी काही लोकप्रतिनिधी हे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हे विधानसभेत किंवा जिल्हा पातळीवर सोडत नाही असं लक्षात आलेलं आहे। अशा लोकप्रतिनिधींना येणाऱ्या काळात प्रकल्पग्रस्त समाजाने चांगल्या प्रकारे धडा शिकवण्याचा निर्णय आज घेतलेला आहे।